खोपोली पंचसमिकात निवडणूक लढवत आहात, वकिलात काय सांगाल? खूप छान. मला फॉर्म भरण्यापूर्वी इतका छान रिस्पॉन्स आहे आणि त्या पद्धतीनं हा रिस्पॉन्स कंटिन्यू तसाच राहणार आहे आणि आमचा विजय हा निश्चितच आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं त्या ठिकाणी नव्याने निवडणूक लढवतात, काय सांगाल? हां, नव्याने मी निवडणूक लढवत आहे, पण नव्याने जरी मी उमेदवार असले तरी मला खूप चांगला अनुभव आहे निवडणुकींचा आणि तो माझ्या पाठीशी असल्यामुळे मला खूप चांगलं सहकार्य सगळ्या जनतेचं पण मिळत आहे. घरातील विकास कामाबद्दल काय सांगाल? घरामध्ये जी विकास कामाची प्रलंबित आहे त्याबद्दल काय सांगाल? हां, गावामध्ये विकास कामं प्रलंबित आहेत ते आम्हाला दिसत आहेत आणि ते निश्चितच मी पूर्ण करणारच आहे, कारण माझं घरच आहे गाव म्हणजे. आणि मी स्वतः उमेदवार नसून माझं गाव हे स्वतः सगळं उमेदवार आहे. त्या ठिकाणच्या रस्त्याची दुरवस्था आली, काय सांगाल? खोपोलीचा नाका जो आहे तो पूर्णपणे दुरवस्था आली, काय सांगाल? हां, त्या रस्त्याबद्दल कायमस्वरूपी सोल्युशन काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण तो रस्त्याचा स्लोप लक्षात घेता त्या रस्त्यावरती कायमस्वरूपी सोल्युशन काढलं पाहिजे. हां, प्रचाराचे मुद्दे म्हणजे मुळातच गावासाठी जे आवश्यक विकास आहे, जो खरोखर मूलभूत विकास गरज आहे तो करण्याचा मी प्रयत्न करेन. गावासाठी जे पाण्याचा जो आमच्या स्पेसिफिकली हे आहे गरज, त्यासाठीचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. मूलभूत गरजा ज्या काही गरजेच्या आहेत त्या. समोर मातब्बर उमेदवार असले असं म्हटलं तर समोरचे उमेदवार मातब्बर आहेत आणि घराणेशाही सुरू आहे, काय सांगाल? हां, उमेदवार जरी मातब्बर असले आणि जरी घराणेशाही चालू असली तरी आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीनं फाईट देणार आहोत, ह्याचा मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे. मला म्हणण्यापेक्षा आमच्या सगळ्या ग्रामस्थांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे. माझ्या जे गणामध्ये जी सगळी गावं आहेत त्या सगळ्यांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे.